हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन केस पेपर काढून सुद्धा रुग्णांना बाहेरून गोळ्या व औषधं घ्यावी लागतायत। सत्य विजय न्यूज मध्ये सत्य गोष्ट, सत्य परिस्थिती, सत्य घटना सांगायची आहे। मी मलैया स्वामी स्वतः अनुभवलेले सत्य सांगत आहे। मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलो असता डॉक्टरांकडून तपासणी करून गोळ्या औषधं लिहून देतात, पण औषध घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील गोळ्या औषध भांडार या खिडकीजवळ 55 नंबर किंवा 10 नंबर या खिडकीपाशी गोळ्या औषधं घेण्यासाठी रुग्णांना जावे लागतंय, पण त्या ठिकाणी महाग असलेल्या औषध गोळ्या नाही असे स्पष्ट सांगतात आणि स्वस्त असलेल्या गोळ्या औषधं देतात। महाग असलेले गोळ्या औषधं बाहेरून घ्या, आमच्याकडे संपलेला आहे स्टॉक असे सांगतात, पण डॉक्टर केस पेपर चिठ्ठीवर व्यवस्थित गोळ्या औषधं लिहून दिल्या असताना सुद्धा औषध भांडार या ठिकाणी अशा आडमुठेपणा वागणं म्हणजे शंका निर्माण होण्यासारखी गोष्ट आहे। महाग असलेल्या गोळ्या बाहेर विकतात का आणि स्वस्त असलेल्या गोळ्या देतात? यासाठी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर साहेब इकडे लक्ष द्यावे। दिले सत्य विजय न्यूज मलैया स्वामी। नमस्कार, मी मलैया स्वामी, राहणार भारतरत्न इंदिरानगर। आज मी जिल्हाधिकारी साहेब माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना एक निवेदन देणार आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरिबांना औषध वगैरे मोफत मिळते असं सांगतात, पण तिथं केस पेपर काढल्यानंतर 20 रुपयाचं केस पेपर काढल्यानंतर डॉक्टरांनी तपासतात, डॉक्टरांनी औषध गोळ्या सगळं लिहून देतात व्यवस्थित, पण ज्या औषध मेडिकलमध्ये तिथं आतमध्ये औषध भांडार आहे औषध देण्याचं, त्या ठिकाणी गेल्यानंतर जे फक्त स्वस्त असलेले औषध गोळ्या मिळतात, जे महाग असलेले औषध गोळ्या जे असतात ते बाहेरून घ्या असं सांगतात। बाहेरून घ्या म्हणले की ते बाहेर 1000, 1500, 500 असे जास्त पैसे असल्यामुळं बाहेरून घेऊ शकत नाही गरीब माणूस। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये का जाते माणूस म्हणलं तर गरिबांना मोफत औषध उपचार भेटावा म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर फक्त स्वस्त असलेल्या गोळ्या देतात, महाग असलेल्या गोळ्या बाहेरून घ्या म्हणतात। जिथं औषध गोळ्या देतात त्या ठिकाणी असं सांगितलं जात आहे, पण डॉक्टरांनी सरळ औषध गोळ्या सगळं लिहिलेले असतात त्यामध्ये। अजून सिटी स्कॅन वगैरे करायचं असेल तर बाहेरून करून घ्या असं सांगतात। आता सध्याला गरीब लोक कसं इलाज करावे हेच कळत नाही, आणि महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत इलाज केले जाते। काही लोकांना राशन कार्ड नसते, काही लोकांकडे आधार कार्ड नसते, काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे आजपर्यंत रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, असे लोक पण आहेत, पण अशा लोकांचे पण इलाज होणे गरजेचं आहे। यामुळे कळकळीची विनंती आहे, एक निवेदन देणार आहे मी जिल्हाधिकारी साहेबांना, सगळ्यांना गोळ्या औषध भेटावे एवढी विनंती आहे। जय सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मलैया स्वामी। या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।